हरिपाठ अभंग 24 भाग दुसरा। जात वित्त गोत कुळशीळ मात भजे का त्वरित भावनायुक्त ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण मनी वैकुंठ भुवनी घर केले। हरिपाठातून ज्ञानेश्वर महाराज सांगतात की जेव्हा आपण व्यवहारामध्ये वागत असतो, व्यवहारात जेव्हा आचरण करतो, त्यावेळेस आपल्याला या समाजामध्ये जात, पैसा, गोत्र, कुळ, नाव या सर्वांच्या आधारे मान प्रतिष्ठा या गोष्टी मिळत असतात। श्रीमंत वर्गाला चांगल्या लेखल्या जातं, गरीब वर्गाला तुच्छ लेखल्या जातं, श्रेष्ठ जातींना चांगलं म्हणलं जातं। कोणत्या घरात कोणत्या समाजात तुमचा जन्म झाला आहे त्याच्यावरून सर्व गोष्टी व्यवहाराच्या ठरवत असतात। परंतु या गोष्टी किती चुकीच्या असतात तरी देखील व्यवहारात ह्याच गोष्टींना महत्त्व दिलं जातं। परंतु यापेक्षा दुसरी गोष्ट म्हणजे प्रपंचामध्ये ज्या गोष्टी घडतात त्याच्या विरुद्ध ह्या अध्यात्मामध्ये घडत असतात। कारण परमार्थामध्ये केवळ जो भक्त श्रेष्ठ भक्ती करतो, ज्याची भक्ती श्रेष्ठ असते, त्यालाच श्रेष्ठ हा भाव मिळत असतो। म्हणून इथं जात कुळ सर्व गोष्टी तुमच्या मात खात असतात आणि जो भावनायुक्त असतो, मनातून जो हरीला भजतो, केवळ भजन करायचे म्हणून करत नाही, नामस्मरण करायचे म्हणून करत नाही, तर देवाला प्राप्त करण्यासाठी, ईश्वराला प्राप्त करण्यासाठी, किंबहुना स्वतःचा शोध घेण्यासाठी जो अंतरात्म्यातून अंतःकरणातून भक्तिभावाने देवाचं नामस्मरण नामजाप करत असतो, तोच भक्त इथं श्रेष्ठ ठरत असतो। ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण मनी वैकुंठ भुवनी घर केले। म्हणून ज्ञानदेव सांगतात की आमच्या ध्यानी मनी सर्वत्र आम्हाला रामकृष्णच आहे आणि ह्याच रामकृष्ण आमच्या सर्वच गोष्टीमध्ये व्यापलेला असल्यामुळं आमचं घर म्हणजे वैकुंठभूमी आहे किंवा वैकुंठभूमीलाच आम्ही आमचं घर मानलं आहे। तात्पर्य काय, तर आमच्या हृदयालाच आमचं वैकुंठाचं स्नान प्राप्त आहे। म्हणजे ही महती केवळ भक्तीमध्ये प्राप्त होत असते। जसं अशुद्ध पाणी जरी गंगेला मिळालं तरी ती गंगाच होते असं आपण मानतो, याप्रमाणे कोणतीही गोष्ट जर तुम्ही चांगल्या भावनेने करत असाल तर ती शुद्ध भावनेतूनच चांगली होत असते। केवळ परमार्थामध्येच ह्या सर्व गोष्टींना श्रेष्ठत्वाचा भाव असतो, जो की खऱ्या भक्तीला प्राप्त होतो। जय जय रामकृष्ण हरी।